नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की प्रतिमा नागराजवर ओरडते आणि बोलते, जर तुम्ही आज रात्री देखील पुन्हा घरामध्ये कोणाला न सांगता घराच्या बाहेर गेलात तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही परत घरामध्ये यायचे नाही. आणि तेव्हा नागराज देखील रागाने प्रतिमाकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो सुमन नागराजवर ओरडते आणि बोलते, दादाने काल तुम्हाला एवढे ओरडले तरी तुम्ही पुन्हा एकदा बाहेर जाऊन त्या मैफतला भेटण्यासाठी गेलात. आणि तेव्हा नागराज देखील पुन्हा एकदा सुमनकडे रागाने पाहू लागतो. तर इकडे आपण पाहतो की सायली ही अर्जुनला बोलते, बाबू जो ट्रक चालवत होता तो ट्रक तर त्याच्या मालकीची नसेल आणि ते आपण ट्रकच्या मालकाला शोधायलाच हवे. त्याच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी माहिती मिळू शकते. त्यावेळेस अर्जुन बोलतो, 22 वर्षापूर्वी ही माहिती मिळाली नाही, मग आता कसं काय शक्य आहे ही माहिती मिळेल. आणि तेव्हा सायली देखील त्याला उत्तर देते की कदाचित 22 वर्षापूर्वी ही माहिती त्यांना मिळू शकली नसेल, परंतु आता जर मिळाली तर पुन्हा एकदा पोलीस आहेत ना, माणूस जो आहे ज्याने रविराज काका आणि प्रतिमा आत्याला मारण्याची सुपारी दिली होती तो देखील आपल्यासमोर येईल. आणि त्यावेळेस अर्जुन त्या ट्रकच्या मालकाला शोधण्याचा विचार करतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कशाप्रकारे नागराज हाच खरा मैफतला सुपारी देणारा खरा व्यक्ती आहे हे कसं शोधून काढणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.